विष्णु भगवान विष्णु भगवान विष्णु भगवान विष्णु भगवान देवा तुझे रूप दिसते किती छान दिसते किती छान देवा तुझे रूप दिसते किती छान दिसते किती छान विष्णु भगवान विष्णु भगवान नवरत्नचा हार प्रभूच्या हो कंठी नवरत्नांचा हार प्रभूच्या हो कंठी हातामध्ये झळकते हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी हातामध्ये झळकते हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी विष्णू भगवान 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 की जय लक्ष्मी माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय अधिक मास महात्म्य अध्याय 22 संक्षिप्त श्री गणेशाय नमः विष्णूला लक्ष्मीने आणखी स्नान महात्म्य सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा विष्णू आनंदाने म्हणाला इंदिरे अधिक मासातील स्नानाचे महत्व किती सांगू त्याच्याविषयी काही कथाच तुला सांगतो मारवाड देशात गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नामक एक नगरीतील ही कथा आहे ते नगर शंकराचे आवडते होते नगरवासी जन धर्मशील होते वेदघोष करणारे होते भजने पुराणे प्रवचने गीत गायन आदी धर्म कार्ये तेथे सतत चालत होती त्या नगरात विप्रदास नावाचा एक शूद्र आपल्या स्त्रीसह राहत होता ते दाम्पत्य सेवावर्ती व धर्मशील होते गोकर्ण पर्वताच्या पायथ्याला सारणेश्वर नावाचे शिवलिंग होते तेथेच जवळ गोकर्णी नामक नदी वाहत होती त्या गोकर्णी नदीत त्या विप्रदासाने स्वस्त्रीसह अधिक मासभर प्रत्यही यथाविधी स्नान केले शेवटी शिवमंदिरात उद्यापन केले ब्राह्मणांना भोजन देण्याची व्यवस्था केली त्यांचे आशीर्वाद घेतले तो विप्रदास आपल्या घरी जाण्यास निघाला तो मार्गात 700 प्रेतात्मे अचानक समोरून येताना त्यांना दिसले त्या प्रेतात्म्यांचा मोठा भयंकर जमाव समोर दिसताच प्रथम भयच वाटले पण विप्रदासाच्या दर्शनाचा त्यांच्यावर मात्र विचित्र आणि अद्भुत परिणाम झाला त्यांची मने स्वच्छ झाली क्रूर भाव गळाला त्यातील काही शांत झाले पण कित्येक भयंकरच दिसत होते त्यांचे विचित्र देह पाहून विप्रदासाची पत्नी घाबरली व तेथील पुष्पकुंजात जाऊन लपली पण विप्रदासाने विचारले की आपली अशी अवस्था का झाली तेव्हा पिशाच्यांनी आपली सर्व पापे त्याला सांगितली विप्रदासाला त्यांची दया आली त्याने आपल्या मासभरच्या स्नानांच्या पुण्यापैकी 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्यफल त्या 700 पिशाच्यांना अर्पण केले तेव्हा त्यांचे भयंकर देह तत्काळ अदृश्य होऊन ते दिव्य देह धारण करून स्वर्गात गेले सौराष्ट्र देशात सोम शर्मा नावाचा ब्राह्मण प्रभास देश क्षेत्रात राहत असे तो पुण्यवान होता कार्तिक स्नाने माघ स्नाने अधिक मास स्नाने करीत असे तो असाच स्नान करून परत चालला असता वाटेत महाभयंकर राक्षस समोर आला योगायोग असा की त्या राक्षसाचा या विप्राला कोणताही उपद्रव होऊ शकला नाही तेव्हा तो राक्षस विप्राला शरण आला त्या विप्राने आपल्या एका स्नानाचे पुण्य त्याला दिले तेव्हा राक्षस मुक्त होऊन स्वर्गात गेला विष्णूने ह्या कथा लक्ष्मीला सांगितल्या लक्ष्मी माता की जय विष्णू भगवान की जय अध्याय 22 प्राकृत श्री गणेशाय नमः श्री भगवान वैकुंठ विहारी इंदिरेसी म्हणे वो सुंदरी पूर्वी मरुदेशा माझारी विचित्र एक वर्तले सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मास प्रभावे झाले मुक्त ती कथा अत्यंत अद्भुत सांगतो समस्त ऐकतू मरुदेशी गोकर्ण पर्वत तत्पार्श्वभागी अतिविस्तृत शिवपुरी नामे सर्व विख्यात एक नगर आहे पै ती सर्वदा शिवासी प्रिय
रथ्याचत्वरी अतिरमणीय प्रासाद गोपुरी आश्चर्यमय अमरलयाची जैसे की चतुर्वेदी सकळ ब्राह्मण तेथे सर्वदा वसती जाण क्षत्रिय वैश्य शूद्र संपूर्ण स्वाचार संपन्न वर्तती तैसेची अन्य जातीचे लोक सत्यवादी असती सकळिक श्रोत स्मार्तादी कर्मे अनेक यथाधिकार आचरती ठाई ठाई श्रुती घोष सदा चालत असे विशेष शास्त्र चर्चाही आसमास रात्रंदिवस होत असे प्रतिमंदिरातूनही सतत भगवत भजने कीर्तने होत पुराण श्रवणाची तो मात काय तेथ वर्णावी सर्व जातींचे सर्व लोक स्वस्वधर्मीची वर्तती देख अधर्माचा लेशही एक कोणही तेथे नाचरती ऐसी ती शिवपुरी उत्तम तेथे सदाचार संपन्न परम ऐसा कोणी विप्रदास नाम शुद्र एक राहत असे तो सदा स्वनामानुसार विप्रदास्यत्व करी साचार आणि तयाची स्त्री शुभ सुंदर विप्रदासी नाम तियेचे ती साध्वी पतिपरायण भ्रताराज्ञाच मानी प्रमाण ऐसी ती उभयंता अनुदिन धर्मे करून वर्तती तो काल पर्याये कदाचित अधिक मास झाला प्राप्त जो का पुरुषोत्तम मासी सतत प्रिय अत्यंत असे पै तै शूद्रे स्वस्त्री सहित विप्राज्ञा घेऊन यथोक्त अधिक मासी नित्य स्नानार्थ आणि दानार्थ आरंभिले गोकर्णगिरीचा पायथा चांग नाना धातू विचित्र सुंदर तेथे सारणेश्वर नामे अभंग लिंग रूप शिव आहे तो स्मरण मात्रे दुःख पाप दैन्यासी सारुनी तारितो संसारियांसी म्हणून सारणेश्वर ऐसी संज्ञातयासी झाली असे त्या सारणेश्वरा सन्निध पाहे गोकर्णी नामे गंगा आहे जियेच्या स्नाने लवला आहे पापे सकळ लोपती ती सारणेश्वराच्या प्रित्यर्थ तया सन्निध राहुनी सतत तेथे येत्या शिवभक्तांप्रत अनुग्रह करीते सर्वदा तियेच्या तीरी करिता वसती सकळ आदी व्याधी लोपती आणि सर्व जगा माझी ख्याती होऊनी मुक्ती लाभते ऐशा त्या पावन गंगेत विप्रदासे स्वस्त्री सहित अधिक मासा माझी यथोक्त नित्य स्नान चालविले स्त्री सहित स्नान सारून सारणेश्वराचे करावे पूजन ऐसे नित्य आचरिता जाण अधिक मास पूर्ण झाला तै त्या विप्रदासे यथाबुद्धी गोकर्णी तिरी शिवसन्निधी यथाशास्त्र उद्यापन विधी परमभक्तीने संपादिला न्यायानुवर्ती सदाचार संपन्न ऐशा स्वपत्नी कविप्रा लागून वस्त्रालंकार दक्षिणा प्रदान देवमुनी पूर्ण तोषविले आणि जोडोनिया करद्वयास दीनवाणी प्रार्थिले त्यास अहो स्वामी म्या आजी तुम्हास श्रम अपार दिदले मी अत्यंत दरिद्री पामर परी तुम्ही स्वल्प संतोषी द्विजवर तरी कृपा करुणी मजवर क्षमेचे सत्वर दयाळी अशी विप्रदासाची वाणी ऐकता ते द्विज तोषुनी तयासी आशीर्वाद देऊनी स्वसदनी पावले मग ते विप्रदासही स्त्री सहित या वया निघाला स्वगृहाप्रत तव मार्गी सप्तशत प्रेत तया अवचित भेटले ते सकळही अत्यंत कोपी महाकाय भयानक रूपी सर्वदा सर्व कर्माक्षेपी महापापी असती पै परी इंदिरे सांगू काय कालयोगे निसंशय तयांच्या पापांताचा समय आणि शुभोदय पातला म्हणून अवचित त्या लागून तो साधू विप्रदास भेटून तद्दर्शने अंतरी तत्क्षण किंचित ज्ञान उद्भवले क्रूर भाव सकळगळाला परहिंसा स्वभाव पळाला क्रोध मदादी ग्राम जळाला आणि उदेला सद्भाव बहुतेक झाले शांतवृत्ती परिभयानक दिसती आकृती मेषमुख कित्येक असती कित्येक दिसती कराल्यास कित्येक ते गर्दभमुख कित्येक उष्ट्रानन देख गृधवदन किती एक कित्येक भेक तैसे पै कित्येकांचे पादसान आणि एकाची लंबायमान कित्येकांचे मध्यमहान मृदंगा समान दिसताती सकळ प्रेतांची उदरे सकोल क्षीण जैसी विवरे लंब कृशादी नाना कारे दिसती शरीरे भयंकर कोणी करीती हाहाकार कित्येक करीती चित्कार आणि कित्येक ते वारंवार सर्पव्रत
सर्पवत क्रूर फुत्कारिती, जैसे का दग्ध महापादप, तैसेची अत्यंत दुर्दर्श रूप, सखोल गर्त अथवा कूप, नेत्र तद्रुप भासती, मोकळ्या पिंगट बावर झोटी, भयंकर रुळती पृष्टी, संध्याभ्रवर्ण श्मश्रूंची दाटी, सकळा ओठी दिसत असे. ऐसे ते अति भयंकर प्रेत, दृष्टी पडताची अवचित, विप्रदास भार्यांतरात, भय अत्यंत पावली, थरथरा कापू लागली, नेत्रावरी झापड पडली. मग शंकरा ते हृदय कमळी, स्मरुनी शिरली कुंजात, परी विप्रदास अति गंभीर, मार्गी तैसाची राहुनी स्थिर, म्हणे रे तुम्ही विकटाकार, कोण समोर पातले ती, तयाची ऐकुनी भारती, वन्नी शिंखांगज नामा प्रेतपती, त्या विप्रदास साधू शूद्रापती परती, बंधुनी बोले सादर, हे साधू वर्या सांगू काय, आजी अमुचा निसंशय, झाला असे भाग्योदय, म्हणून पाय दिसले हे ह्यातव दर्शन मात्रेसी, आमुची जुळणी पापराशी, किंचित ज्ञान उदेले मानसी, म्हणून तुझसी प्रार्थितो, आम्ही तो प्रेत निंद्य भक्षक, सर्वदा निंद्य कर्मकारक, अनेक पापांचे विधायक, दुःखदायक सर्वांसी, ऐसे क्रूर स्वभावी समस्त, सप्तशत संख्या अहोत, क्षुधा तृषेने पीडित सतत, मेरुमंडळात भ्रमतो कर्मपाशे सुबद्ध होऊन, सदा दुःखाची भोगितो पूर्ण, परी आजी हे देखता चरण, किंचित समाधान वाटले, साधू जनते दीनवत्सल, आम्ही पापी दीन केवळ, तरी कृपा करुनी पापे समूळ, निरसुनी आम्हा सोडवी, तुझ वाचुनी आम्हा रक्षिता, कोणी न दिसे गा भाग्यवंता, दुःखे भोगित फिरता फिरता, फारची आता भागलो, तरी बा सत्वर कृपा करी, ऐसी प्रेतांची ऐकुनी वैखरी, विप्रदासांच्या विशुद्धांतरी, कृपालहरी चंबळल्या, मग तये प्रेत मुक्तीविषयी, ऐसा उपाय योजिला पाही, स्वये अधिक मासा ठाई, नित्य स्नान केले होते जे, त्यातून स्नान सप्तकांचे फळ, सर्व प्रेतासी दिदले सोज्वळ, तेने योगे ते प्रेत सकळ, झाले तत्काळ दिव्यरूपी, सकळही पापे लोपली, तो तेथे दिव्य विमाने पातली, मग त्या माझी ती प्रेतमंडळी, बैसती झाली आनंदे, आणि ते त्या साधू विप्रदासास नमितस्तवित गेले स्वर्गास, एवं त्या सप्तशत प्रेतास स्वर्गलोकवास लाभला, अधिक मासीचे नित्यस्नान, तयाचा महिमा वर्णिल कोण, स्नानाच्याच पुण्य जाण, सप्तशत प्रेत उद्धरले, येथींच्या एक स्नानाचाही अत्युद्भुतची महिमा राही, एतद्विषयी तुझये समयी पूर्वे इतिहास सांगतो, सौराष्ट्र देशा माझारी, प्रभास नामक पुण्यनगरी, सोमशर्मा हे नामधारी, सदाचारी विप्रसे, तो सकळ गुणसंपन्न, वेदशास्त्र पारंगत पूर्ण, वाजपेयादी महायज्ञ केले असती तेणे बहु, अनेकविध उत्तम दाने दिदली असती द्विजा कारणे, वापी कुपादी पुरते तयाने, ग्रामोगामी बांधिली, कार्तिक स्नाने माघ स्नाने, प्रतिवर्षी सारिली विधीने, अधिक मासही बहुप्रीतीने, स्नानादी व्रती पाळिले, तीर्थयात्रा आटोपिल्या बहुत, व्रतेही केली असंख्यात, ऐसा तो सद्धर्मे वर्ते सतत, तो एक अद्भुत प्रवर्तले, कोणे एके दिवशी प्रभाती, तो सोमशर्मा विप्र सुमती, सरस्वती सिंधू संगमा प्रती, स्नानार्थ त्वरित चालला, तो मार्गा माझी तयास, अवचित भेटला एक राक्षस, जयाच्या पाहुनी स्वरूपास, देवही त्रास पावती, पर्वताकार देह मोठा, पिंगट वर्ण उद्वजटा, अत्यंत वक्र भ्रुकुटी विकटा, कपाळी पट्टा शेंदुराचा, अति पसरट मुख थोर, कराल जिव्हा लोंबे बाहेर, उभय ओठ अत्यंत घोर, दाढा वक्र नांगर जैसे, उभय नेत्र अति आरक्त, जैसे खदिरांगार प्रदीप्त, गिरिगव्हरे खोल अत्यंत, तैशा दिसत नाकपुड्या, विकृताकार महानुवटी, उष्ट्रवत ग्रीवा लांब मोठी, वृक्षस्कंधा परी बाहुवटी, तैसीच कटी मृदंगासम, पाद तरी ताल वृक्षाकार, भयानक लांब उदर, रात्रंदिवस क्षुधातुर,
नंत कर कर वाजती सर्वत्र निर्भय शूर अत्यंत हाहाकारे ओरडत सकळ जीवांचा करी घात नरा सतत भक्षिपय आयशा त्या राक्षसाते पाहुनी सोम शर्मा दचकला मनी परी नृसिंहा ते स्मरुणी तत्क्षणी नावेक उभा राहिला असे तो राक्षस ओरडत विप्रासी धरू धावला त्वरित परी स्वसामर्थ्य न चले तेथ म्हणून विस्मित झाला आणि तपस्तेजे वाज्वल्य समान ऐसे विप्राचे रूप पाहून राक्षसांच्या अंगी तत्क्षण किंचित विवेक उद्भवला तैशी चवलोपली दुर्मती मग तो राक्षस सोम शर्म्याप्रती दंडवत करुणिया प्रणती जोडिल्या हाती विनवीपय अहो स्वामी साधू पदेशेसी उत्तम योग साधनात ज्यासी ते त्या योग्य इतर जनासी दुराधर्ष होत जैसे तैसे तपस्ते जे करून अग्निवत तुम्ही जाज्जल्य समान समोन म्हणून मज सम दृष्टा लागून सर्वथा अदृश्य मी तो बहुपापांचा पर्वत राक्षस जाती दुष्ट अत्यंत परिमदभाग्य आज तुम्ही येथ साधू प्राप्त झाले ती म्हणून मज राक्षसत्वीही हे दर्शन झाले ये समयी तरी आता दयाळी लवलाही दुर्गतीतून उद्धरावे तुम्ही सत्पुरुष दया सिंधू दीनजनांचे केवळ बंधू मी तो दीन पापी असाधू कृपा अगाध कीजिये ऐसे राक्षसाचे वचन ऐकून तो सोमशर्मा ब्राह्मण स्वांतरी धर्मतत्वाचा पूर्ण विचार करू लागला जरी मी आता ह्या निशाचरा निर्भत्सीन नानांतरा तरी हा येथुनी माघारा जाईल खरा अन्यत्र परी हा दुष्ट सर्वत्र फिरत आला हिंसा करीत एचरिती पुढेही सतत करील घात जीवांचा आणि आज याते मुक्त करिता आला हिंसा करीत एचरिती पुढेही सतत करील घात जीवांचा आणि आज याते मुक्त करिता हिंसा निवृत्ती होऊन सर्वथा दयारूप बहुप्रकृती करता धर्मही माझा होईल तरी आपण हेची करावे राक्षसासी आता उद्धरावे ऐसे विप्रे निश्चयुनी बर्वे हस्ती उदक घेतले आणि स्वकृतचे अधिक मास स्नान त्यातून एक स्नानाचे पुण्य यथोक्त संकल्प करून राक्षसा लागून अर्पिले तेने पुण्ये तो निशाचर तत्काळ झाला दिव्य रूपधर तव देवगणी त्या विप्रावर पुष्पे सुंदर वर्षिली आणि मांडिले त्यांचे स्तवन म्हणती भला भला रे तू ब्राह्मण तू राक्षसा ते उद्धरून जीव संपूर्ण वाचविले सर्वांवर तू उपकार केला तू धन्य 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 भला पुन्हा पुन्हा इत्यादी बोलून स्तविला तो विप्र एक अतिसुंदर जे विमान नवरत्न खचित महान सुवर्ण किंकिणी युक्त सुन प्रकाशमान सूर्यापरी ज्या माझी सर्व भोग असती किन्नर गंधर्व गण गाती अप्सरा गण नृत्य करीती पक्षी बोलती अतिमधुर ऐशा सुंदर विमानी तत्क्षण त्या दिव्य रूपियासी बैसवून विमानासह देवगण स्वर्गभुवना चालले तै तो दिव्य रूपधारी पुरुष स्तुतीपूर्वक वंदुनी विप्रास देवगणांसह स्वर्गास आनंदे जाता झाला इंदिरे ऐसे अधिक मासा ठाई स्नानाचे फळ असे पाही यास्तव हेची नारी न राही नाना उपायी अचरावे जरी मानव जन्म पाहून तेथे न करीतो एकही स्नान तरी तत्करीचे अमृत संपूर्ण गेले जळून जाणीजे ऐसी स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिली तत्वता आता एकांतरोप वासव्रता पुढील प्रसंगी सांगिजेल इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वाविंशतिमोऽध्यायः गौडः इति द्वाविंशतितमोऽध्यायः। गोपाल कृष्ण भगवान की जय, विष्णु भगवान की जय, पुरुषोत्तम मास की जय।